Hello students, in previous video lecture we discussed about some numericals. Okay, in this video lecture we also taking example regarding relative knowledge of vapor pressure and elevation in boiling point. So number first example is the vapor pressure of water. The vapor pressure of water at 20 degrees Celsius is 17 mm of Hg. Is 17 mm of Hg. Calculate vapor pressure of solution containing 2.6 gram of urea. 2.6 gram of urea in 50 gram of water. In 50 gram of water. Okay, this is the numerical number first regarding this point. The vapor pressure of water at 20 degree is 17 mm of Hg. 20 डिग्री ला पाण्याचं वेपर प्रेशर 17 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 2.6 ग्रॅम ऑफ युरिया इन 50 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय, हे फक्त प्युअर वॉटरचं आहे. आता तुम्ही 2.6 ग्रॅम युरिया म्हणजे सोल्यूट टाकला, कशामध्ये 50 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे वॉटरमध्ये टाकला. आता वेपर प्रेशर किती एवढं कॅल्क्युलेट करायचं. मग हे कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीला ॲज पर आवर रूल करेक्ट गिव्हन डाटा आपण लिहिणार आहोत. करेक्ट गिव्हन डाटा. The vapor pressure of water. Water म्हणजे कोणते प्युअर सॉल्व्हंट झाले ना. प्युअर सॉल्व्हंट डिनोटेड बाय काय करतो आपण P10 डिनोट करतो ना. आणि सोल्युशन असेल तर P असा हा वर्डिंग आहे. आपल्याला थेअरी मध्ये आपण ते शिकलेलं आहे, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यानंतर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचं वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशनला P म्हणतो ना, P10 मायनस P इज इक्वल टू डेल्टा P. हे की नाही, ते P10 म्हणजे सॉल्व्हंट, P म्हणजे सोल्युशनचं. कंटेनिंग 2.6 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे युरिया हा सोल्यूट झाला. 2.6 ग्रॅम म्हणजे त्या सोल्यूटचं गिव्हन मास झालं. सोल्यूटचं गिव्हन मास असेल तर सिंबल काय असतं बाळांनो, W2 इज इक्वल टू 2.6 ग्रॅम. बरोबर. याच्यानंतर युरियाचा फॉर्म्युला, युरियाचा M2 पण काढून टाकू आपण डायरेक्टली. युरियाचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, NH2CO NH4 नव्हे, NH2CO NH2 हा युरियाचा फॉर्म्युला बाळांनो. मोजा मग आता. नायट्रोजन 14, हायड्रोजनचे 2 किती 16 आणि 16 32 आणि 12 किती 44 आणि ऑक्सिजनचे 16 60 ग्रॅम 60 ग्रॅम मोजायला आपल्याला घेतो 60 ग्रॅम. त्यानंतर 50 ग्रॅम्स ऑफ वॉटर. 50 ग्रॅम्स ऑफ वॉटर म्हणजे वॉटर पण एक सॉल्व्हंटचं गिव्हन वेट म्हटलं की सिंबॉलिक W आणि सॉल्व्हंट असेल तर 1. किती दिले 50 ग्रॅम्स. बरोबर. त्यानंतर W1 झाला की मॉलिक्युलर वेट पण काढून टाकूया वॉटरचं लगेच. M1 वॉटर साठी किती काढायचा, मोजा येतो. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचे 16 बरोबर 18 ग्रॅम. हा आपला गिव्हन डाटा आत्ताशी लिहून झाला. 3 मार्काचा न्यूमरिकल आहे. बरोबर. मग गिव्हन डाटा लिहून झाल्यानंतर आपण काय करतो, फॉर्म्युला एक्झाम्पल मी डिलीट करतो. आपल्याला आता त्याची गरज नाही. मी तुम्हाला एक्झाम्पलचा अर्थ मी समजून सांगितलं. आता फॉर्म्युला बघा कसा होता, आठवत आहे का तुम्हाला.
तर P10 minus P divided by P10 is equal to W2 into M1 divided by W1 into M2 असा फॉर्म्युला होता. W2 आहे, W1 आहे, M1 आहे, M2 आहे. ओके, P10 आहे, P10 म्हणजे दोन ठिकाणी वापरावा लागेल. हा फॉर्म्युला कसा आहे P कॅल्क्युलेट करायचा. P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्या लक्षात आलं का काय कशा पद्धतीने आहे ते. आता व्हॅल्यूज टाकूया. कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा निगेटिव्हच राहतो कारण की मेजॉरिटी कॅल्क्युलेशन तुम्हीच करणार आहात. P10 ची किंमत किती आहे 70 मायनस P आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून मायनस P डिवाइडेड बाय P10 ची किंमत किती आहे 70. आपला दुसरा एक राहिलं की रे युनिट कन्वर्जन चेक करायचं विसरलं. पहिली स्टेप करेक्ट गिवन डाटा लिहायचा, दुसरी स्टेप युनिट कन्वर्जन चेक करायचं. कुठं नेसेसरी असेल तर ते कन्वर्जन करून घ्यायचं. ग्रॅम आहे, ग्रॅम आहे, ग्रॅम आहे, ग्रॅम आहे, काही विषय नाही. मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आहे म्हणजे येणार आन्सर पण मिलीमीटर ऑफ मर्क्युरी मध्ये येणार. म्हणजे कमीत कमी या एक्झाम्पलला युनिट कन्वर्जनची गरज आता तरी नाही. इज इक्वल टू W2 ची किंमत किती 2.6 into M1 ची किंमत किती 80 डिवाइडेड बाय W1 ची किंमत किती आहे 50 into M2 ची किंमत किती आहे 60. या पद्धतीनं मी व्हॅल्यूज टाकलेली आहे. आता जे काही कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो ते गिवन डाटा मी आता डिलीट करतो. कॅल्क्युलेशनचा जो काय पार्ट राहतो तो आपण कशा पद्धतीने एखादी स्टेप मी इथं वाटल्यास करून दाखवेन. याचं जे आन्सर आहे 0.0168 म्हणजे याचा आन्सर 0.0168 इतकं येतं. हे आहे कसं बरं का 70 minus P divided by 70. ते तुम्ही आता मॅन्युअली करू शकता कारण की मी पॉसिबल नाही लाईव्ह यूट्यूब रेकॉर्डिंगमध्ये लॉग अँड लॉग बघणं वगैरे. आता तुम्ही 12वी आहात त्यामुळे तुम्हाला याचं काय अडचण घेणार नाही. ते कॅल्क्युलेशन 1.6चा लॉग अधिक 18चा वगैरे वगैरे कळतंय तुम्हाला. याचा आन्सर एवढे आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करूया 17 minus P म्हणजे मला 17 minus P हा इथं डिवाइड आहे 17 तर तिकडं गेल्यावरती मल्टिप्लायला जाणार. आपल्याला एवढंच डोक्यात जाते ना 17 minus P इज इक्वल टू 17 into 0.0168. ह्याचा आन्सर एवढा. हे लक्षात आलं का बघा. आता ह्याचं मल्टिप्लिकेशनचं आन्सर किती येते बघतो 0.2856. 17 minus P is equal to 0.2856 एवढे येते ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर. आणि आता मला P काढायचा आहे म्हटल्यावरती काय करणार मी कन्वर्जन ॲज पर युज्युअल जे बेसिक रूल्स आहे 17 minus 0.2856 आणि याचा आन्सर येत आहे 16.71 millimeter of mercury mm of Hg. ठीक आहे, मग तुमच्या लक्षात आलं की काय काय केलं. पहिल्यांदा गिवन डाटानुसार या व्हॅल्यू टाकल्या. जी स्टेप आहे ती सॉल्व केली. याचा आन्सर एवढा आला. ॲज युज्युअल कॉपी पेस्ट केलं. त्यानंतर हे 17 डिवाइडला होतं पलीकडे गेलं तर मल्टिप्लायला झालं. पण हे मल्टिप्लाय म्हणजे इथं राहिलं 17 minus P त्यांच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे आणि P इज इक्वल टू मग आपल्याला कळते 17 minus 0.2856 therefore P is equal to 16.714 mm of Hg. हे न्यूमरिकल्स आपलं पहिलं झालं. अतिशय सिंपल न्यूमरिकल्स आहे. 3 मार्काचे न्यूमरिकल्स आहेत. 3 मार्काचे न्यूमरिकल्स मग काय फारसं अडचण नाही. तुम्हाला काही वेळा 2 गोष्टी मेजॉरिटी काढायला दिल्या जातात. एक तर हा P तरी कॅल्क्युलेट करा किंवा हा M2 तरी कॅल्क्युलेट करा. M2 तरी कॅल्क्युलेट करा. एक तर P तरी कॅल्क्युलेट करा किंवा M2 तरी कॅल्क्युलेट करा असं तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे, हे झालं पहिलं न्यूमरिकल अक्काचं. आपण आता दुसरं न्यूमरिकल लिहूया. दुसरं न्यूमरिकल कोणतं लिहूया
तर हेच तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो किंवा सॉल्व्ह करायला शेवटीच देतो. 0.18 मोलर aqueous solution of 0.18 molar aqueous solution of substance boils at 373.25 Kelvin. Calculate molar elevation constant of water. Molar elevation constant of water. कंसामध्ये तुम्हाला दिलेला आहे बॉइलिंग पॉइंट H2 चा 373.15 केल्विन. 373.15 केल्विन. आता बघा आपल्याला गिवन डाटा वेगळे काय अडचण नाही. सेकंड 0.18 मोलर म्हणजे मोलॅरिटी म्हणजे काय झाली मोलॅरिटी. मोलॅरिटी किती स्मॉल m 0.18 स्मॉल m aqueous solution of substance boils at aqueous solution of substance boils at म्हणजे सोल्युशन ऑफ सबस्टन्स म्हणजे प्युअर सोल्युशन आहे. प्युअर सोल्युशन किती उकळते एवढं. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय आठवतोय का बघा. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट सिम्बॉल काय आहे. सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल असतो TB. किती दिलेला आहे 373.25. कॅल्क्युलेट मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे हे एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंटशी रिलेटेड आहे. कॉन्स्टंट म्हटलं की K असतो आणि एक्झाम्पल हे बॉइल्स म्हटलं बॉइलिंग पॉइंटशी रिलेटेड आहे म्हटल्यावरती KB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि तुम्हाला इथे गिवन दिलेला आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे केल्विन मधला. वॉटर म्हणजे प्युअर सॉल्व्हंट झाला. प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे प्युअर सॉल्व्हंट आपण कसे इंडिकेट करतो. प्युअर जी गोष्ट असते ती डोक्यावरती पॉवर 0 वाली गोष्ट असते बरं का. प्युअर सॉल्व्हंट म्हणजे TB डोक्यावरती 0 आणि नुसता TB असेल तर ते सोल्युशन. डोक्यावरती 0 असेल तर ते सॉल्व्हंट असते. आपण ते थेरी पार्ट मध्ये शिकलेलो आहोत. 373.25 केल्विन असं झालं. ठीक आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हटल्यावरती एक एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन केलेलं असावं. त्याच्या बेसिसवरती मी काही गिवन डाटावर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता बघा आपला फॉर्म्युला कोणता आहे. डेल्टा TB इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्याला बॉइलिंग पॉइंट जास्त कोणाचा सोल्युशनचा का सॉल्व्हंटचा. सोल्युशनचा का सॉल्व्हंटचा. बीकर मध्ये पाणी घेतलं उकळलं 100 उकळणार. बीकर मध्ये सोल्युशन घेतलं तर ते जास्त म्हणजे 105-110 उकळणार. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आणि नेहमी जास्त असतो. त्याचा वेपर प्रेशर कमी असतं. ते शिकले सोल्युशनचा जास्त सॉल्व्हंटचा कमी. म्हणजे सोल्युशन कोण TB सॉल्व्हंट कोण TB 0 म्हणजे TB मायनस TB 0 हे फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला हे माहित आहे डेल्टा TB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी हा एक होता. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू m. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू m. मग आपल्याला एक्सचेंज करून सुरुवातीला काय काढलं पाहिजे बघा आता. म्हणजे KB याच्यातून काढायला येतो. डेल्टा TB m दिलेला आहे. m हा दिलेला आहे. डेल्टा TB डायरेक्टली दिलाय का नाही दिलं. मग डेल्टा TB कसा काढणार आहे मी या बेसिसवरती काढणार. मग काढूया चला व्हॅल्यू टाकूया. डेल्टा TB ची किती आहे सॉरी नुसतं TB ची किती 373.25 मायनस TB ची
373.25 मायनस TB 0 373.15 ना 25 निकाली हुई मग माझं जम्पलिंग झालं का नाही 373 25 मधनं 15 गेले म्हणजे .15 झालं. आता काय करायला पाहिजे आपल्याला इक्वेशन एक्सचेंज केलं पाहिजे. इक्वेशन 0.15 नाही 0.10 असं झाले 0.10 25 मधनं 15 गेलं 15 कसे असते ना 0.10 0.1. आता आपण काय करणार आहे दुसरी स्टेप सेकंड स्टेप KB याच्यावरून काढणार आहे म्हणजे KB लेफ्ट बाजूला जर मी घेतलं KB इज इक्वल टू डेल्टा TP डिवायडेड बाय M डेल्टा TP डिवायडेड बाय M बरोबर ना एक्सचेंज केल्यावरती मग डेल्टा TP ची किंमत किती आहे बघा बरं 0.18 भागिले मोलॅरिटीची किंमत किती आहे नाही 0.8 डेल्टा TP आहे ना आणि मोलॅरिटी 0.18 आहे नाही का मोलॅरिटी 0.18 0.1 डिवायडेड बाय 0.80 आन्सर बघा किती येते 0.5556 0.5556 युनिट आपल्याला माहिती आहे kg पर मोल kg पर मोल या पद्धतीनं सेकंड न्यूमेरिकल आपण सॉल्व केलेला आहे. ठीक आहे होपफुली तुम्हाला हे दोन न्यूमेरिकल लक्षात आलेले असतील. याच्यानंतर हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता नेक्स्ट आहे न्यूमेरिकल नंबर 3. When 3 into 10 to the power minus 3 kilogram of when 3 into 10 to the power minus 3 kilogram of non-volatile substance is dissolved in 50 into 10 to the power minus 3 kilogram of water. The solution was at 373.5 Kelvin. The solution boils at 373.5 Kelvin. Calculate molecular weight of substance. Calculate molecular weight of substance. आणि given काय दिले बघूया. कंसामध्ये Kb for water is 0.52 kg per mole. Kb 0.52 kg पर मोल असं दिलेलं आहे तुम्हाला kg पर मोल. ठीक आहे आता ॲज पर युजुअल आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे करंट गिवन डाटा बद्दल लिहूया. गिवन डाटा आपण लिहूया त्यानंतर आपण पुढे जाऊ. बघा हे 3.0 into 10 to the power minus 3 kilogram of non-volatile substance म्हणजे तो कोण झाला सोल्यूट झाला आणि सोल्यूटचं गिवन वेट इथं दिलेलं आहे. गिवन वेटचा सिम्बॉल काय असतो W आणि सोल्यूटसाठी 2 म्हणजे W2 इथं डायरेक्टली दिलेलं आहे. W2 is equal to 3 into 10 to the power minus 3 kilogram डायरेक्टली दिले. Dissolved in 50 into 10 to the power minus 3 kilogram of water म्हणजे सॉल्व्हंट आहे कोण वॉटर आणि सॉल्व्हंटचं हे मास दिलेलं आहे म्हणजे गिव्हन मास आहे. गिव्हन मास आहे म्हटल्यावरती सिम्बॉल असतो W सॉल्व्हंटसाठी 1 म्हणजे W1 झाला. 50 into 10 to the power minus 3 kilogram 50 into 10 to the power minus 3 kilogram बरोबर. W1 झाला W2 झाला. आता बघूया की द सोल्युशन बॉइल्स ॲट
द सोल्युशन बॉइल्स ॲट सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिला आहे म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे हा TB किती आहे 373.5 ओके कॅल्क्युलेट मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स कॅल्क्युलेट मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स सबस्टन्स म्हणजे सोल्यूटचं म्हणजे M2 = क्वेश्चन मार्क बरोबर Kb दिलेला आहे Kb किती दिला आहे 0.52 kg per mol Kb दिलेला आहे 0.52 kg per mol एवढा दिलेला आहे म्हणजे हे आपलं करेक्ट B1 डाटा लिहून झाला त्याच्यानंतर तुम्हाला वाटते काय करावं लागेल तर बॉइलिंग पॉइंट कुणाचा सोल्युशनचा दिलेला आहे सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट लिहायला पाहिजे ना सॉल्व्हंट कोण आहे एक्झाम्पल मध्ये वॉटर सॉल्व्हंट आहे वॉटरचं बॉइलिंग पॉइंट पण लिहून बघूया आपण TB0 किती केल्विन मधला किती येणार 373.15 येणार ना 273.15 अधिक 100 म्हणजे 373.15 केल्विन मधलं हे बरं का केल्विन मधलं आता याच्यानंतर सेकंड स्टेप करेक्ट E1 डाटा लिहिल्यानंतर आपण युनिट कन्व्हर्जन चेक करतो बघा आहेत का हे केजी मध्ये विषय नाही हे केल्विन मध्ये विषय नाही केल्विन केजी पर मोल म्हणजे काय विषय येत नाही केबी बरोबर आहे M2 आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे आता आपल्याला फॉर्म्युला याच्यासाठी माहिती पाहिजे काय आहे फॉर्म्युला काय आहे बघूया हे एक्झाम्पलचं वरचं जे आहे ते न्यूमेरिकल डिलीट करतो आणि फक्त E1 डाटा बाकी ठेवतो बघा एक्झाम्पल मध्ये काय आहे डेल्टा TB ओरिजिनल फॉर्म्युला कसं काढतो का डेल्टा TB KB into W2 divided by W1 into M2 W1 into M2 असा फॉर्म्युला होता कशामध्ये ओरिजिनल फॉर्म्युला आणि M2 जर आपल्याला पाहिजे असेल म्हणजे या एक्झाम्पलला M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हटल्यावरती तुमचा फॉर्म्युला काय होणार आहे बाळांनो M2 काय गेला M2 आहे तसं होणार ना म्हणजे KB into W2 divided by delta TB into W1 असं राहणार ना delta TB into W1 असं राहणार आहे बरोबर ओरिजिनल फॉर्म्युल्याला थोडासा एक्सचेंज आपल्याला करावा लागला मग याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे की एक्झाम्पल मध्ये डेल्टा TB अगोदर काढायला पाहिजे ना डेल्टा TB अगोदर काढला पाहिजे मग डेल्टा TB कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे M2 की आता व्हॅल्यू ज्या आहेत त्या थोड्याशा टाकतो बघूया काय काय होते मग KB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सगळ्यांची माहिती डेल्टा TB काढूया डेल्टा TB = 373.5 गिवन व्हॅल्यू इलेव्हेशन डेल्टा TB ची 373 त्यांनी दिली आहे तेव्हा आपण 373 पकडायची 0.15 नाही पकडायचं गिवन मध्ये माझं लिहायचं राहिलं जाऊ दे म्हणजे डेल्टा TB = 373.5 वजा 373 असंच पकडायचं गिवन जे दिले तेच फॉलो करायचं ते कंसामध्ये गिवन मी बघितलेलं होतं सेकंड पेजवरती ते दिलेलं होतं मग 373.15 असते ऍक्च्युली पण आपल्याला काय जो गिवन दिला न्यूमेरिकलमध्ये तेच मानायचं म्हणजे 0.15 कॅल्क्युलेशन डेरिव्हेट होऊ शकतो अलग लक्षात गिवन न्यूमेरिकलमध्ये जर 373 दिले तर 373 वापरायचं तुम्हाला जरी माहिती असं 373.15 हे करेक्ट व्हॅल्यू आहे पण फरक आहे ना 373.5 वजा 373 म्हणजे 0.5 येते परंतु 373.15 असतं तर थोडंसं डेव्हिएशन आलं असतं आणि मग तिथं M2 बदललं असतं ना थोडंफार मग ते करायचं जे दिले ते वापरायचं शकतो मग चला आता किती टाकूया KB ची व्हॅल्यू किती आहे 0.52 into W2 ची व्हॅल्यू किती आहे 3 into 10 to the power -3 divided by डेल्टा TB ची व्हॅल्यू आताच कॅल्क्युलेट केली तर लेफ्ट बाजूला
0.5 इंटू W1 ची व्हॅल्यू किती आहे 50 इंटू 10 टू द पॉवर -3 बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्या व्हॅल्यूज करेक्टपणे लिहून झालेल्या आहेत. आता काय करायचं कॅल्क्युलेशनचा जो पोर्शन आहे तो तुम्ही करायचा आहे बरोबर. मी फक्त आन्सर इथं लिहिण्याचं काम करतो आणि बेसिक सांगतो काय 10 टू द पॉवर -3 ला 10 टू द पॉवर -3 कॅन्सल करणार एवढंच मी आपलं फार सांगू शकतो. मग 0.52 इंटू 3 डिवायडेड बाय 0.5 इंटू 50 एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आणि याचा आन्सर जे आहे ते मी चेक करतो एक सेकंड. याचा आन्सर एवढं येते 0.0624 किलोग्रॅम पर मोल. 0.0624 किलोग्रॅम पर मोल हे इतकं आन्सर येते. कशाचं M2चं. तुम्हाला ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये करत असताना 10 टू द पॉवर -3 ने मल्टिप्लाय करतो किंवा मी 3 डिजिट सबस्टिट्यूट करतो 1 2 3. किलोग्रॅम मध्ये नको असेल ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर 62.4 येणार 62.4 ग्रॅम्स येणार. ठीक आहे. या पद्धतीनं हे न्यूमरिकल आहे. तर आताच्या लेक्चरला आपण 3 न्यूमरिकल बघितले. प्रत्येक न्यूमरिकलची जी व्हॅल्यू होती मार्किंग स्कीम ही 3 मार्काची होती. 3 मार्काचे न्यूमरिकल्स आपण बघितलेले आहेत. Okay, hopefully you have understood all the numericals which are here and right now. In next video lecture we will discuss about some next point. Thank you.